आणि देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी पहिले तिथे कष्ट करायला तयार असते. विशेषतः विधानसभेच्या जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसला. आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आणि याला तोंड द्यावं लागेल. राजकीय मतभेद असू शकतात, निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो, पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार, लोकशाहीचा हा अधिकार हा जतन करणं हेच आमचं कर्तव्य आहे. हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे. आधार कार्ड हे मिळतात, माहिती दिली, कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या, हे आव्हान आलं, डेमो दाखवला आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला. खोटं जे आहे ते सांगण्याचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण देतं, पाठपुरावा करतं आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे. जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे. आम्ही अनेक पक्षात आहोत, विचारधारा वेगळी आहे, कधी मतभेदी असतात, पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते, मताचा अधिकार हा शिकवायचा असते, तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल. मी तुम्हाला खात्री देतो.